बरं. आतापर्यंत सगळ्यांना कळाला सेशन? आतापर्यंत जे जे आपण बघितलं सगळ्यांना क्लिअर झालं का? आपण FI वाले बघितलं, DI नवीन कन्सेप्ट काय काय बघितल्या, FI बघितलं, DI बघितलं, म्युच्युअल फंड बघितलं, गव्हर्नमेंटचे आपण बघितले इन्व्हॉल्वमेंट कशी असते, आपण रिटेलर आहे ते बघितलं, सेन्सेक्स बघितला, सेन्सेक्स मधल्या कंपन्या बघितल्या, सेन्सेक्स मध्ये आज खाली कुठल्या कंपन्या गेल्या, वर कुठल्या गेल्या त्या बघितलं, रिझन बघितली, सेन्सेक्स खाली काय येऊ शकतो, नंबर ऑफ कंपन्या बघितल्या, किती लिस्टेड रजिस्टर्ड इन्व्हेस्टर आहेत ते बघितलं, किती डिमेट अकाउंट आहेत ते बघितलं. लक्षात येते का? आणि त्यानंतर आता आपण पहिला क्रायटेरिया पूर्ण झालं की मला एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय तर मी काय बघू. इथपर्यंत सगळ्यांचं आपलं क्लिअर झालंय असं मी अज्युम करतो. सगळ्यांचं क्लिअर झालंय का? आता तुम्ही शंका विचारू शकता मला, एखादी शंका असेल तर. तर आपण ते BSCच्या याच्यावर स्टॉक चेक केला, हे आहे का ग्रेड, ते कशावर चेक करायचं? BSE इंडियाच्या साईटवर, BSE इंडिया, BSE इंडिया, ओके. आपण मापासून त्यावरच बघतोय ना सगळं. चॅटमध्ये टाईप केलं बघा मी. सर तर तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही एक स्टॉक घेतलाय इन्फोसिसचा. सो हे एक स्टॉक, 2 स्टॉक, 3 स्टॉक हे काय असतं? एक क्वांटिटी घेतली मी इन्फोसिसची फक्त टेस्टिंगसाठी. आज इन्फोसिसचा स्टॉक पडला होता खाली म्हणून मी एक घेऊन ठेवला. उद्या तो वाढतोय की नाही मला बघायचंय की तो अजून खाली येतोय. मी अशी किती पण क्वांटिटी घेऊ शकतोय. आता फक्त एक क्वांटिटी घेतली. हेच तर आपल्याला शिकायचं की मी किती क्वांटिटीमध्ये काम करायचं. इन्फोसिसचा एक स्टॉक घ्यायचा आहे, 5 घ्यायचा आहे, 10 घ्यायचं आणि कधी घ्यायचं. सर आता आपण ग्रुप बघितला इन्व्हेस्टमेंटसाठी. अजून अजून काय क्रायटेरिया असणार आहे अजून भरपूर क्रायटेरिया इन्व्हेस्टमेंटसाठी? बघायचे आहेत. आपण 1 बाय 1 बघायचे आहेत. दररोज थोडे थोडे. सगळे एका दिवसात नाही होणार कव्हर, म्हणून आपण स्लोली जातोय. ओके, ज्यांना पॉसिबल असेल प्लीज थोडेसे तुमचे कॅमेरे सुरू करा. मला जास्त बघायचं, इंटरॅक्शन करायचं थोडंफार. ज्यांना पॉसिबल असेल प्लीज तुम्ही कॅमेरा सुरू करा. नवीन मेंबर भरपूर जॉईन झाले. इफ यू कॅन पॉसिबल, सगळ्यांना पॉसिबल असेल तर. ओके, चलो प्रितेश, नाईस टू मीट यू. मी ते सांगतो, घरातल्या मेंबरला ऍड करा ना. तुम्हाला घरातल्या लोकांना पण कळू दे ना हे सगळं. प्रितेशने ऍड केलं घरातल्या फॅमिली मेंबरला, तुम्ही पण ऍड करा ना. प्रॉब्लेम काय? तुमच्या बरोबर घरातल्या आणखी एक व्यक्ती एज्युकेट होईल ना. बाकी कुणाला पॉसिबल असेल प्लीज व्हिडिओ स्टार्ट करा. किंवा तुम्ही सांगू पण शकताय तुम्हाला कसं वाटलं आजचा सेशन. आपण अजून 2 दिवस हे पुढचे सगळे टॉपिक बघायचे आहेत. एनीबडी इंटरेस्टेड टू शेअर देअर थॉट्स? हॅलो व्यंकटेश. थोडंसं स्लो घेतोय मी, सगळ्यांना कळायला पाहिजे. थोडं स्लो, बऱ्याच लोकांचं रिपीट पण होईल थोडंफार. ठीक आहे, फाईन. आपल्यासाठी चांगलं आहे, तुमचं नॉलेज अजून पक्क होत जाईल. बाकीचे पॉसिबल, बाकीचे काय आलं सगळे कुठे आहेत? येस. मगाशी कोण धाराशिव आणि कुठले जॉईन झाले ते कुठे आहेत? धाराशिव मधनं कोण जॉईन झालं होतं? वर्धामधून कोण जॉईन झालं होतं? धाराशिव मेंबर कोण आहे? ईशा. धाराशिव, वर्धा, अजून कुठल्या वेगवेगळ्या पार्ट मधनं जॉईन झालेत महाराष्ट्रातल्या? मुंबई पुणे कोण कोण आहे? मुंबई पुणे, बुलढाणा, अरे वा. कोण आहे? अमोल काळे. वाव, तुमचा कॅमेरा सुरू करा ना अमोल काळे. एवढ्या लांबून बुलढाण्याहून जॉईन झालाय तुम्ही. कॅमेरा चालू करा, दिसायला होय दिसतंय. बरं, हे आता काय म्हणते कारमध्ये, तुम्ही कारमधनं बघा लागलाय. खूप तुम्ही ड्राईव्ह करत नाही आहात. लेडीज जास्त आहे. अरे वा. इंग्लिश मोकू काशीनाथ पाटील यवतमाळ, प्लीज काशीनाथ पाटील कॅमेरा सुरू करू शकताय का?
आडतीला सगळ्यात लांबून यवतमाळहून जॉईन झालो. नोट करेल बोलायच्या युट्यूबवर माझे व्हिडिओ आहेत, पण ते हे नाहीये, ते इंट्रोडक्शन वगैरे सगळे आहेत. हे आपलं एकदम प्रीमियम कंटेंट आहे, हा युट्यूबवर नाही मिळणार तुम्हाला. पुणे, ओके. चलो, नाईस मीटिंग यू ऑल सगळ्यांना. आता फक्त एकच मला विचारायचं आहे, तुम्हाला कोणाचा नवीन डीमॅट अकाउंट ओपन करायचा आहे का? मी फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन Yes. करून देणार आहे. जे लोक नवीन आहेत, ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचं काही कॉस्टिंग तुम्हाला द्यायचं नाही, तुमच्याच एंडला करायचं आहे. मी फक्त तुम्हाला गाईड करेन फोनवर. ज्यांना ज्यांना नवीन ओपन करायचं डीमॅट अकाउंट, फक्त न्यू किंवा डीमॅट अकाउंट असं टाईप करा, डीमॅट एवढंच टाईप करा चॅटमध्ये. आपण 2-3 दिवसात ते सुरू करून ठेवू शकतो. मी झिरोदामध्ये ओपन करून देणार. झिरोदाचा सगळा सपोर्ट मी तुम्हाला देईन. झिरोदामध्ये भरपूर बेनिफिट्स आहेत, मी तुम्हाला उद्या सगळे सांगेन. ज्यांना नवीन अकाउंट करायचं आहे, तुम्ही कितीही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, लक्षात घ्या. तुम्ही कितीही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. झिरोदाचा मी पूर्ण तुम्हाला सपोर्ट देऊ शकतो. तर ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे नवीन, ते फक्त डीमॅट मध्ये चॅटमध्ये टाईप करा डीमॅट म्हणून. कुणाला नवीन डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे का, त्यांनी चॅटमध्ये टाईप करा डीमॅट म्हणून. जी लोक नवीन आहेत किंवा ज्यांना होत नवीन नाहीये. करायचं असेल, चॅट होत नाहीये. हा हा, परत ओपन करायचं नाहीये. ज्यांचं झिरोदा आहे त्यांचं फाईन. आता माझी सांगितलं बँकिंगचं कुठलं तर ऍप आहे, तुम्हाला नवीन ओपन करायचं का डीमॅट अकाउंट? नाही, एकदा ऑलरेडी जर डीमॅट अकाउंट असेल तर तुम्ही का ओपन कराल? तुम्हाला गरज नाही डीमॅट अकाउंट ओपन करायची, झिरोदाचं आहे ना तुमच्याकडे. सोनू भगत, तुम्हाला परत ओपन करायची गरज नाहीये डीमॅट अकाउंट. ज्यांचं नाहीये त्यांचं सांगतो. ठीक आहे, तुमच्याकडे अजून 2-3 दिवसाचा वेळ आहे, मग तुम्ही विचार करून सांगा. अकाउंट ओपनिंगला चार्जेस नाहीये. अकाउंट ओपनिंग फ्री मध्ये ओपन होतं. बरं, ऐकून घ्या. आपलं आज उद्या परवा 3 दिवस आहे. कुणीही 3 दिवस मिस करू नका. आपण ह्याचा पार्ट उद्या घेणार आहे, ह्याचा पुढचा पार्ट. ह्याचा आता आपण एक क्रायटेरिया बघितला, अजून बऱ्यापैकी क्रायटेरिया आहेत. अजून आपण भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण इक्विटी मधलं इंट्राडे ऑप्शन शिकायचं आहे, फ्युचर ऑप्शन शिकायचं आहे, कमोडिटी शिकवायचं. गोल्ड सिल्वर मध्ये ट्रेड कसे मारायचे ते शिकवणार आणि दाखवणार पण. टेस्टिंगसाठी कसं करायचं असतं, कसं विकायचं असतं, हे सगळं दाखवणार. चॅट का म्हणून काय आलं? चॅट होत नाही. होते ना, तुम्ही व्हॉट्सअपवर टाका, मग डीमॅट टाकून आपल्या ग्रुपवर टाका. ग्रुपवर. होय सर. मी याचं काय सांगतोय माहितीये का, जर झिरोच असेल ना, ज्यांचं ऑलरेडी आहे, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ज्यांचं ऑलरेडी झिरोच आहे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, मी डायरेक्ट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. तुमचा पहिल्यांदा असेल तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आता बऱ्याच लोकांचं कम्युनिटी सेगमेंट ऍक्टिव्हेट नाहीये, ऑप्शन नसते, ते मी सुरू करून देईन तुम्हाला. 300 रुपीज अॅन्युअल फी असते. 300 सगळ्यांचीच असते जवळपास, वर्षाला 300, एवढे काही किरकोळ आहेत. दररोज क्लास आपला होणार आहे, दररोज आहे, डेली आहे. ठीक आहे, कुणाला काय विचारायचं आहे की आपण रॅपअप करूया, की आज फक्त आपण सुरुवात केली आहे. आय होप सगळ्यांना हे पॅरामीटर्स काय असतील. कुणाला काही शंका आहे? तर झिरोदामध्ये तुम्ही काय सर्व्हिस देता? तुमचे डीमॅट अकाउंटशी रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला सॉफ्टवेअर कसं करायचं माहित नसेल, त्यातले भरपूर फीचर्स आहेत जे माहित नसतात, ते सगळे आम्ही माहिती देणार. तुमचा कुठलाही डीमॅट अकाउंटला प्रॉब्लेम आला भविष्यात, त्याची पण आम्ही तुम्हाला सर्व्हिस देणार. तर त्यामध्ये कुठलाही ट्रेडिंग प्रॉब्लेम सिग्नल आला भेटतात का? त्यामध्ये ट्रेडिंग सिग्नल्स? आपण चार्ट इंडिकेटर शिकणार आहे ना, त्यामध्ये ओके. कॉल टिप्स देत नाही, झिरोदा कॉल टिप्स देत नाही. आपण स्वतःहून ट्रेड ओके. करायला लागतो चार्ट इंडिकेटर बघून, ते आपण पुढे घ्यायचं आहे.
जे आता आपण बघितलं सपोज नाही. एंजल मध्ये जसे दाखवतात सिग्नल्स दाखवतात एका ऍप मध्ये, तसं याच्यात दाखवतात का? सिग्नल इन द सेन्स एक्झॅक्टली काय म्हणायचं तुम्हाला? सिग्नल म्हणजे नेमकं काय म्हणायचं मला नाही कळलं. सपोज आता टाटाचं स्टॉक वरती जाणार आहे, तर ते दाखवतात की इथे इंडिकेटर केलेलं आहे त्यांनी, ते तसं चार्ट पॅटर्न दाखवतात एंजल मध्ये. Yes. आता नाही तसं मी काय सांगतोय, shoulder हे कॉल बनलाय. टिप्स आहेत, हे सगळे कॉल टिप्स आहेत, ते कॉल टिप्स देत नाही झिरो. इट्स अ नाही, प्युअर Indicator ट्रेडिंग असतात. ऍप. इंडिकेटर एंजल आपण मध्ये डिसिजन घ्यायचे. दाखवतात. नाही ते नाही, सांगतोय आय अग्री. एंजल मध्ये दाखवतात आय नो, पण झिरोदा नाही दाखवत. झिरोदा कुठल्याही ओके. प्रकारचे कॉल टिप्स देत नाही, म्हणजे सजेस्ट करत नाही हा बाय करा तो बाय करा, इन्फ्लुएन्स करत नाहीत कुणाला. चलो, आणि कुणाला काही शंका आहेत? ग्रुपवर पण टाकून ठेवा, ज्यांना ज्यांना डीमॅट अकाउंट, कारण की नावं दिसत नाही. आता कोणतरी व्हिओ म्हणून टाईप केलं, मला नाव कळत नाही त्याचं. ग्रुपमध्ये पण टाका, ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे डीमॅट टाईप करा. थँक्यू ललिता मॅडम, थँक्स. तुमचे रिव्ह्यू मला नंतर द्या सगळ्यांनी. रिव्ह्यू मला द्यायचे आहेत, पण गुगल पेजवर द्या, उद्या पाठवतो लिंक, त्याचे मला रिव्ह्यू द्या त्यावर. तुम्ही किती पण डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एन नंबर ऑफ डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, किती पण करा, काही प्रॉब्लेम नाही. चलो, उद्या मला रिव्ह्यू द्या तुम्ही गुगल पेजवर. मी उद्या लिंक शेअर करतो, वेळ झालाय खूप, आता नाही सांगत. उद्या मी सकाळी आल्या पहिल्यांदा तुम्हाला टाकतो, त्याच्यावर तुमचे रिव्ह्यू शेअर करा. चलो, 9:45 झालेत ऑलमोस्ट. सगळ्यांना वेळ झालाय, तुम्ही सगळ्यांनी वेळ काढला, तुमचं जेवण थांबवून तुम्ही जॉईन झालाय. सो मी रॅपअप करतोय आता. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, आणि उद्या सगळ्यांनी जॉईन व्हायचं. 8 वाजता सगळ्यांनी शार्प जॉईन व्हा, आपण पुढचं टॉपिक बघायला स्टार्ट करायचं आहे. थँक्यू सो मच, नाईस टू मीट यू एव्हरीवन. सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. उद्या 8 वाजता पुन्हा आपण भेटायचं आहे. कुणीही लेफ्ट व्हायचं नाही म्हणणं, आपण सलग 3 दिवस भेटायचं, ठीक आहे? चलो, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सर. टेक केअर. या, यू ऑल टेक थँक्यू केअर. सर. थँक्यू. सेम टू सर. येस सर.